नमस्कार, मी विजय. स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासोबत आरपीआयच्या आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे आहेत. आपण त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहोत. कार्यकर्ता ते नेता हा त्यांचा प्रवास कसा आहे, एकूणच दलित चळवळीकडे वळण्याची त्यांची भूमिका काय होती, अशा अनेक प्रश्नांवर आज आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत. मी सुरुवातीला आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मला सांगा की तुमचं एकूण जे कार्यकर्ता म्हणून चळवळीकडे येणं आहे आणि मग नेतृत्व स्वीकारणं आहे, हा प्रवास कसा होता? म्हणजे कार्यकर्ता म्हणून तुम्ही चळवळीकडे येण्यापाठीमागची तुमची भूमिका काय होती? अगदी शालेय जीवनापासून या चळवळीबद्दल मला आत्मीयता, प्रेम आणि ओढ होती. आम्ही प्राथमिक शाळेमध्ये असताना साधारणतः प्रत्येक गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, रमाई, सावित्रीबाई फुले आदींच्या जयंतीचे उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरे व्हायचे. आणि या उत्सवाच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही नेहमी विद्यार्थी दशेपासून सहभागी असायचो. या कार्यक्रमामध्ये लोटण्यापासून ते अगदी जी काय उठाठेव करावी लागेल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही असायचो. त्याची आवड होती. त्यातून विचार ऐकत 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 या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्याची मनाची धारणा झाली, मनोकामना झाली. आणि मग मी आंबेडकरी चळवळीकडे ओढलो गेलो. म्हणजे साधारणतः शालेय जीवनापासून या व्याख्यानाच्या माध्यमातून, विविध वक्त्याच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीकडे ओढलो गेलो. एक विचार म्हणून तुम्ही आंबेडकरी चळवळीकडे आलात आणि अन्याय अत्याचाराविरोधात लढण्यासाठी उभे राहिलात. मुळात बाबासाहेबांनी सुद्धा विचार म्हणून अन्याय अत्याचाराविरोधात लढण्यासाठीच आरपीआयची स्थापना 1956च्या आसपास केली होती. तर आता जी आरपीआयची शक्ल होतात, ही शक्ल बघून दुःख वाटत नाही का? खरं तर रिपब्लिकन पक्ष हा एकसंघ व्हायला पाहिजे. रिपब्लिकन पक्षाचे नेते एकत्रित येऊन समाजाची ताकद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची ताकद एकसंघ राहायला पाहिजे. आणि इथल्या प्रस्थापित यंत्रणेवर ती दबाव टाकून असायला पाहिजे, अशी धारणा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची असणं प्रामाणिकपणाचं लक्षण आहे. आणि ही धारणा आमची आहे सुद्धा. त्यासाठी आमचे नेते रामदासजी आठवले साहेब यांनी रिपब्लिकन ऐक्याचा बऱ्याच वेळा प्रस्ताव ठेवलेला आहे. परंतु या प्रस्तावाला एकदा साधारणतः यश आलं होतं आणि त्यानंतर ते यश अगदी 4 खासदारापर्यंत अगदी त्याचं फलित मिळालं. परंतु त्यानंतर पुन्हा फुटीचं वारं आलं आणि नेते एकमेकापासून दूर गेले. आता या नेत्यांच्या बाबत बोलण्या एवढा मी मोठा नाही, उंच नाही काय. त्यामुळं नेत्यांच्या त्यांच्या भूमिका जरी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला थोड्याशा वेदना देऊन गेल्या असल्या तरी रामदासजी आठवले साहेब हे एकीसाठी आणि एकत्रित रिपब्लिकनसाठी आजही आग्रही आहेत. अगदी त्यांनी परवा मला मंत्रिपद जरी सोडायला लागलं तरी हरकत नाही, परंतु समाज एकसंघ राहायला पाहिजे ही भावना आठवले साहेबांची आहे. त्यामुळं आम्ही आठवले साहेबांचे खंदे समर्थक, निश्चितपणानं आठवले साहेबांच्या त्या विचाराला आणि त्या भूमिकेला पाठिंबा देऊन आम्ही सुद्धा ऐक्याचे अगदी वारसदार किंवा साक्षीदार व्हायला तयार आहोत. रामदास आठवलेंनी रिपब्लिकन ऐक्याची हाक दिली होती. म्हणजे परवापर्यंत ते रिपब्लिकन ऐक्यावर बोलत होते. दुसऱ्या बाजूला त्याला जेवढी साथ प्रकाश आंबेडकरांनी द्यायला पाहिजे होती तेवढी दिली नाही. या संदर्भात काय भूमिका तुमची? म्हणजे प्रकाश आंबेडकर साथ देतील का वंचित बहुजन आघाडीच पुढे चालवतील? प्रकाश आंबेडकर साहेब आणि रामदासजी आठवले साहेब ह्या फार मोठ्या असते आणि या फार मोठ्या असतींच्या बद्दल मी बोलणं उचित नाही. परंतु माझी एक कार्यकर्ता म्हणून अशी भूमिका आहे की कुठंतरी प्रकाश आंबेडकर आणि रामदासजी आठवले साहेब यांनी एकत्रित येऊन समाजाचं हित बघून आठवले साहेबांच्या दिलेल्या हाकेला, अगदी आठवले साहेब कार्यकर्ता म्हणून सुद्धा काम करायला तयार आहेत. त्यामुळे आठवले साहेबांनी दिलेली हाक आहे किंवा आठवले साहेबांनी जो पुढे केलेला हात आहे तो प्रकाश आंबेडकर साहेबांनी जर झेलला किंवा हातात हात दिला तर निश्चितपणानं सगळा समाज एकत्रित होऊन या महाराष्ट्रातलं चित्र बदलायला वेळ लागणार नाही. मला असं सांगा की सध्या रामदास आठवले भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत आणि त्याच्या आधी ते काँग्रेस बरोबर होते. म्हणजे जिथं सत्ता असेल तिकडे ते जाऊन पदावरती बसतात. कोल्हापूर महानगरपालिका तोंडावर आहे आणि तुम्ही आरपीआयचे जिल्हाध्यक्ष आहात.
तर काय भूमिका कोल्हापूर महानगरपालिकेला तुम्ही घेणार आहात? स्वतंत्रपणे लढणार आहात की परत भाजप आणि ताराराणीच्या मांडीला मांडी लावून बसणार आहात? रिपब्लिकन पक्ष आणि आमचे नेते रामदासजी आठवले साहेब या सगळ्या राजकारणाच्या भूमिकेमध्ये आम्ही आज बीजेपी बरोबर आहोत. अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत बीजेपी बरोबर आमची युती आहे. आठवले साहेब या बीजेपीच्या सरकारमध्ये युतीच्या माध्यमातून सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत आणि बीजेपीचं आणि आमचं गठबंधन असल्यामुळं आम्हाला सर्व पातळीवर बीजेपी बरोबर युती करावी लागणार आहे. परंतु बीजेपीनं जर का आम्हाला सन्मानानं जागा दिल्या नाही, बीजेपीनं या कोल्हापूर शहर महानगरपालिकेमध्ये आमची जिथं जिथं ताकद आहे, आमचा जिथं जिथं मतदार आहे, वोट बँक आहे, त्या वोट बँकेच्या ठिकाणी आमचा सन्मान जर केला नाही तर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि आठवले साहेबांच्या इच्छेनुसार त्यांच्या परवानगीनं आम्ही निश्चितपणानं वेगळा विचार करू शकतो. पण आज तरी बीजेपी, ताराराणी आणि रिपब्लिकन पार्टी अशी आमची चर्चेची फेरी चालू आहे. आम्ही 16 जागा बीजेपीकडे मागितलेल्या आहेत. याबाबत बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष माननीय माजी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे. मी आणि प्राध्यापक शहाजी कांबळे सर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे. मुन्ना महाडिक साहेबांच्याबरोबर चर्चा केलेली आहे. राहुल चिकोड यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे. परवा बीजेपीचे संपर्क प्रमुख या निवडणुकीचे माजी खासदार अमर साबळे साहेब आले होते. त्यांनी सुद्धा आम्हाला चर्चेसाठी बोलवून आमचा रिपब्लिकन पक्षाला किती जागा पाहिजेत, कसा वाटा पाहिजे या संदर्भात चर्चा केलेली आहे. मी आणि शहाजी कांबळे सरांनी आम्हाला कशा जागा पाहिजेत आणि त्या जागेवरचे दावेदार आम्ही कसे आहोत याबाबत इत्थंभूतपणे त्यांना माहिती दिलेली आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठीकडं आमचा जो अहवाल आहे तो अहवाल ठेवून निश्चितपणानं सकारात्मक दृष्ट्या तुम्हाला जागा देऊन तुमचा सन्मान ठेवू असा शब्द दिलेला आहे. चंद्रकांत दादांनी सुद्धा आम्हाला तुमचा कोणत्याही पद्धतीनं अवमान होणार नाही आणि जिथं जिथं तुमचे वोट बँक आहे किंवा वोट पॉकेट्स आहेत तिथं तुमची सदस्य संख्या म्हणजे नगरसेवकांची संख्या यायला पाहिजे आणि तिथं तुमचे नगरसेवक पाहिजेत अशी आम्हाला मुलाखतीच्या दरम्यान चर्चेदरम्यान सांगितलेलं आहे. त्यामुळे आमचा आजचा विश्वास आहे की निश्चितपणानं आम्हाला बीजेपी चांगल्या पद्धतीच्या जागा देऊन आम्हाला रिपब्लिकन पक्षाला महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये सामावून घेईल. बाबासाहेब असं म्हणाले होते की शासनकर्ती जमात व्हा आणि शासनकर्ती जमात स्वतःच्या हिमतीवर होण्यासाठी हे संबंध रिपब्लिकन पार्टी बाबासाहेबांनी उभी केली होती. रिपब्लिकन पार्टी काय आणि सध्याची दलित चळवळ काय यामध्ये बरीच शकलं झालेली आहेत. 7 वर्ष झालं तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत आहात, तर संबंध 7 वर्षांमध्ये तुम्हाला असे काय अनुभव आले की जेणेकरून दलित चळवळ उभी राहते असं तुम्हाला वाटतं का एकूण दलित चळवळ मोडकळीस येते आहे असं वाटतं? या आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना, रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीमध्ये काम करत असताना ही चळवळ मोडखळीस आली असं म्हणता येणार नाही. ही चळवळ दिवसेंदिवस गतिमान होत चाललेली आहे. या चळवळीला दिवसेंदिवस परिवर्तनाच्या लाटेवर स्वार होण्याची संधी मिळत आहे. फक्त लाभाचा भाग असल्यामुळं थोडंसं पिढ्यानपिढ्या अगदी अनादी कालापासून या राजकारणापासून आम्ही वंचित म्हणजे हा घटक वंचित असल्यामुळं कोणालाही आस असणं, हाव असणं स्वाभाविक आहे आणि त्या हव्यासापोटी, त्या आकांक्षेपोटी काही 19-20 घडत असतं. परंतु चळवळ मोडकळीस आली नाही, उलट चळवळ गतिमान झालेली आहे. आणि चळवळ गतिमान जर झाली नसती तर साधारणतः 2018 साली भीमा कोरेगावला 200 वर्षे पूर्ण झाली भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला, तर अखंड देशातून साधारणतः लाखो करोडो लोक उपस्थित राहिले. म्हणजे अगदी कोणत्याही प्रकारचं तिथं पाणी, जेवण म्हणजे कुठलीच सुविधा नसताना सुद्धा आणि अखंड महाराष्ट्रावर काहीतरी होणार आहे, घडणार आहे, तिकडं जाऊ नका, भीमा कोरेगावला जाऊ नका अशी हाक असताना सुद्धा अगदी लोकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या रणसंग्रामाच्या ठिकाणी जाऊन आपण नतमस्तक व्हायचं आणि तिथं सॅल्यूट करायचा, या भूमिकेनं ती मंडळी गेली. याचा अर्थच असा आहे की आज ही चळवळ आणि आजही आमच्या लोकांच्या मनामध्ये बाबासाहेबांच्या बद्दल आणि चळवळीबद्दल अतीव प्रेम आहे, अतीव श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा अत्यंत प्रखर असल्यामुळं
आम्ही कोणत्याही संकटाला किंवा कोणत्याही भीतीला किंवा धमकीला न घाबरता आम्ही गेलो आणि साधारणतः तिथं गेल्यानंतर जो प्रकार झाला तो अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि तो अख्ख्या महाराष्ट्राला ज्यावेळी माहिती आहे त्यावेळी 3 तारखेला काय महाराष्ट्रातल्या एका बड्या नेत्यानं घोषणा केली बंदची. आणि ती घोषणा केल्यानंतर आम्ही सर्व गट तट विसरून साधारणतः म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमचा नेते रामदासजी आठवले साहेबांचा गट हा प्रचंड मोठा आहे. प्रामुख्यानं सगळ्या गटांच्या पेक्षा तो मोठा गट आहे. आणि हा सगळा मोठा गट सुद्धा अगदी कुणी हाक दिली हे नाही, पण समाजाच्या हितासाठी आणि समाजाच्या न्यायासाठी दिलेली हाक आहे आणि आपण त्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही त्यामध्ये सहभागी झालो. बंद यशस्वी केला. हे फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंद यशस्वी झाला असा नाही, मुंबईसारख्या ठिकाणी ज्यांनी हा बंद पुकारला त्यांचे कार्यकर्ते नसताना सुद्धा रामदासजी आठवले साहेबांच्या आणि आमच्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी तो बंद यशस्वी करून दाखवला. याचा अर्थ असा आहे की चळवळ मोडखळीस आलेली नाही, चळवळ गतिमान आहे. परंतु थोडीशी आशा आकांक्षा इच्छेपोटी काही शक्ल होतात, पण निश्चितपणानं कालांतरानं या सगळ्या इच्छा आकांक्षा बाजूला जाऊन पुन्हा एकदा चळवळीच्या आणि निळ्या झेंड्याखाली ही सगळी मंडळी येऊन निश्चितपणानं 4 खासदार जसे आले तशा पद्धतीची एक वेळ निश्चितपणाने येईल. आणि त्यावेळी ती वेळ अजिबात लांब नाही, ती वेळ अलीकडच्या काळामध्ये येईल अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची धारणा आहे. दादा मला सांगा की आज तुमचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त तुम्ही तो वाढदिवस साजरा न करण्याचा आणि संघर्ष परिषद न घेण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे मला असं आठवतं की कागलच्या गैबी चौकामध्ये साधारण 10,000 लोक तुमच्या वाढदिवसाला दरवेळेला जमत होते आणि एका जिल्हाध्यक्षाच्या वाढदिवसाला एवढे लोक जमणं ही तुमच्या कामाची पोचपावती आहे. वाढदिवस रद्द करण्याचं काय कारण आहे? अलीकडच्या या कोरोना महामारीच्या काळामध्ये साधारणतः देशावर जगावर प्रचंड मोठी आपत्ती येऊन ठेपली. यामध्ये प्रचंड माणसं अगदी किड्यामुंग्यासारखी आमच्यातून निघून गेली, संपली. अगदी दवाखान्यामध्ये त्यांना बेड मिळाले नाहीत, दवाखान्यामध्ये उपचार मिळाले नाहीत, घरात तडफडून मेलीत, दवाखान्यामध्ये घेतलं नसल्यामुळे मेलीत. अशी अवस्था या एकूणच महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण झाली. या सगळ्या अवस्थेमध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस विलास भामटेकर, राज्याचे सचिव ॲडव्होकेट पंडितराव सोडेलकर साहेब, आमचे सखाराम कामत, जिल्ह्याचे उपाध्यक्ष आमचे राजू वसगडेकर, आमचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अरुण कडाळे साहेब, आमचे बबन काका सावंत आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे, गवळी गटामध्ये काम करणारे साधारणतः सज्जन कांबळे, संतोष गायकवाड, आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या त्यावेळच्या दलित पॅन्थरला उभारी देणारे राजारामपुरीत राहणारे शाशी कवाळे, SP कांबळे, असे प्रचंड दिग्गज नेते साधारणतः 15-16 नेते एका पाठोपाठ एक असे साखळीनं गेल्यासारखे गेले आम्हाला सोडून. ज्यांच्या बरोबर काम करत होतो, ज्यांच्या बोठाला धरून, ज्यांच्या खांद्यावर हात टाकून मी चळवळ केली, लढे लढलो, आंदोलनं केलीत, त्यांच्याबरोबर सुखादुखासंग अगदी राहिलो, सुखात राहिलो, दुःखात राहिलो, त्यांच्याबरोबर सगळ्या संकटांना तोंड दिली, त्यांच्याबरोबर सगळ्या विविध प्रसंगाला तोंड दिली. आणि आत्ता अगदी आम्हाला सोडून 4-5 महिने झालं जाऊन. आणि या 4-5 महिन्यामध्ये साधारणतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझा प्रचंड मोठा असा गैबी चौकामध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतले सर्व नेते मंडळी आणि आमचे कार्यकर्ते येत असतात. अगदी प्रचंड उल्हास असतो. प्रत्येक कार्यकर्त्याला माझा वाढदिवस हा आपला वाढदिवस आहे असं वाटत असतं. इतका उत्साह त्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असतो. आणि ही सगळी मंडळी या कार्यक्रमामध्ये अगदी आपलं वय, आपली प्रतिष्ठा हे सगळं विसरून मला त्यांच्या वयाप्रमाणे मला भाऊ म्हणून, त्यांच्या वयाप्रमाणे मला मुलगा म्हणून ती माझ्या त्या वाढदिवसामध्ये सहभागी व्हायची. आणि ही सगळी मंडळी आज मी जी नावं घेतली ती सगळी मंडळी आज उद्याच्या माझ्या वाढदिवसामध्ये नाही. आणि हे अलीकडच्या 4-5 महिन्याच्या कालावधी झाल्यामुळं माझ्या ते मनाला शिवलं नाही. कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचं नियोजन सुरू केलं होतं. 2 बैठका माझ्या परस्पर झाल्या होत्या. आणि ज्यावेळी 2 बैठका परस्पर झाल्या ही बातमी कळली त्यावेळी मी 3ऱ्या बैठकीला गेलो आणि कार्यकर्त्यांना सांगितलं, बाबांनो, माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे, माझ्याबरोबर माझ्या हाताला धरून चालणारे
आणि ज्यांच्याबरोबर सुखादुखाचे सगळे डोंगर ओलांडून मी माझा प्रवास चालू केलाय, ती काही मंडळी उद्याच्या वाढदिवसाला येऊ शकणार नाहीत. ती काही मंडळी आम्हाला सोडून निघून गेलेत आणि अगदी हे ताजं आहे. आणि त्यामुळे या वर्षीचा वाढदिवस तुम्ही लोकोपयोगी म्हणून तुम्हाला गावागावामध्ये वह्या, पुस्तकं, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर असं काय घ्यावंसं वाटलं तर घ्या, परंतु असा उत्सवासारखा कार्यक्रम यावर्षी असू नये. त्यांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या विचाराची आठवण म्हणून आपण यावर्षी माझा वाढदिवस साधेपणानं साजरा करूया आणि त्यांचा सन्मान राखूया, त्यांची आठवण राखूया. ह्या अगदी डाम डौलानं जर वाढदिवस साजरा केला तर पोरं उत्साहात असतात. त्या उत्साहामध्ये त्या माणसांचं स्मरण होणार नाही, त्या लोकांच्या विचाराचं स्मरण होणार नाही. आणि ह्या स्मरणाची एक मनामध्ये जाणीव ठेवून या मित्रांच्या बद्दल आणि या कार्यकर्त्यांच्या बद्दल मनामध्ये चांगली भावना ठेवून मी या वर्षीचा वाढदिवस साजरा केला आणि साजरा न करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांच्या पुढं ठेवला. कार्यकर्त्यांनी निश्चितपणाने तो मांडला आणि कार्यकर्त्यांनी त्या पद्धतीची भूमिका माझी पटवून घेऊन हा म्हणजे आजचा संकल्प रिपब्लिकन पार्टीचा सामाजिक संघर्ष परिषद रद्द करून गैबी चौकातला कार्यक्रम यावर्षी साधारणतः 15-16 वर्ष झाला हा कार्यक्रम रेग्युलर सातत्यानं अगदी प्रस्थापित नेत्याला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमामध्ये साधारणतः कुठल्याही प्रकारची आम्ही कुणाला गाडी दिलेली नसती, खर्चाला पैसे दिलेले नसतात आणि कार्यकर्ते 12 वाजेपर्यंत काय माझं भाषण संपेपर्यंत कार्यकर्ता अगदी उठून जात नाही, इतका शिस्तबद्ध पद्धतीनं कार्यकर्ता तो कार्यक्रम मोठा म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीनं साजरा करतो. आणि माझ्यासारख्या एका सामान्य नेत्याला, सामान्य कार्यकर्त्याला शुभेच्छा दिल्याखेरीज जात नाही, इतका हा शिस्तबद्ध कार्यकर्ता यावेळी सुद्धा ह्या फक्त कोरोना महामारीच्या काळामध्ये आमचे नेते कार्यकर्ते मंडळी आमच्यातून सोडून गेलीत, त्यांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या स्मरणासाठी त्यांनी माझा विचार ऐकून त्यांनी हा कार्यक्रम रद्द करायचा निर्णय घेतला. आणि मीही निश्चितपणाने या अशा कार्यकर्त्यांच्या बद्दल गौरवानं सांगेन की जाण ठेवणारे, भान ठेवणारे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपणाला हातात हात देणारी जी मंडळी आहेत त्या मंडळींच्या खेरीज आपण काही करू शकत नाही. यासाठी अगदी वचनबद्ध आणि शब्दबद्ध राहून त्यांना स्मरून त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही रद्द केला. आज आपल्यासोबत रामदास आठवले गटाच्या आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे होते. त्यांनी आम्ही विचारलेल्या प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली. आंबेडकरी चळवळ कोलमडली नाही, ती कोसळणार नाही, संघर्षाच्या वाटेवर ती कायम चालत राहील आणि जास्तीत जास्त लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न ते पदाचा वापर करून निश्चितपणे करतील अशी भूमिका त्यांनी आज आमच्या स्टुडिओमध्ये मांडलेली आहे. एका कवितेतल्या एका शब्दात बदल करून मी एवढंच सांगेन, हे संघर्षा तुझे ऐसे बळ पाहिजे, पत्थराला ही आली बघ कळ पाहिजे, कुणी लाख बांधो सूर्य दावणीला, एक काजव्यांची चळवळ पाहिजे. ही चळवळ सातत्यानं आरपीआयच्या माध्यमातून उभी करण्याचं काम रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखाली उत्तमदादा करत आलेले आहेत. आपण आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, आम्ही विचारलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिलीत, त्याबद्दल मी स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या वतीनं तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या आजच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भरभरून आयुष्य लाभो, इथून पुढच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही उत्तम काम करत राहो, एवढी तुम्हाला स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. इथं ज्ञान हे केवळ वर्गापर्यंतच मर्यादित नाही, जिथं नवीन उत्तरे शोधणं ही आविष्कारांची परंपरा आहे. ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ माळवाडी संचलित श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज. उपलब्ध वर्ग बॅचलर ऑफ वोकेशनल एज्युकेशन इन कॉम्प्युटराइज्ड आर्ट अँड स्केच टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स डिप्लोमा in fashion designing, diploma in sports fitness and exercise and photography. अनुभवी आणि तज्ञ शिक्षकांसोबतच तंत्रज्ञानाची जोड असलेले श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, माळवाडी कोतोली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. अधिक माहितीसाठी संपर्क 023 28 254 227 आणि 800 74 69 091.